नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK स्टार 44 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मागील वर्षी सन 2024-25 मध्ये वर्ग 5वी ते वर्ग 8वीचे आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहे. अशा शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांची सन 2025-26 मध्ये बँक डिटेल आपल्याला भरायची आहे, कारण त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी बँक डिटेल मोबाईलवर कशा प्रकारे भरायचे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. यासाठी मित्रांनो आपण गुगल किंवा क्रोमवर जाऊ आणि या ठिकाणी आपण टाईप करू PUPPSS. यावर मी क्लिक करतोय, आपण सुद्धा क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर MSCE www.msce pune.in महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अशा प्रकारचं वेबसाईट या ठिकाणी ओपन झाली आहे. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ते 8वी. मी यावर क्लिक करतोय, आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर शाळा लॉग इन. तर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला स्कूल लॉग इन अंतिम निकालासाठी शाळांसाठी स्कूल लॉग इन यावर मी क्लिक करतोय. या बॉक्समध्ये आपण सुद्धा क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS नंबर आणि आपल्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी आपल्या शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड टाकून घेतोय. या ठिकाणी UDIS नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. बघा मित्रांनो, लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे आणि अशा प्रकारचं पेज ओपन झाले आहे. या ठिकाणी मोबाईलच्या वरच्या बाजूला ह्याच्या 3 रेषा दिसत आहे. मोबाईलच्या वरच्या बाजूला डाव्या साईडला यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अंतिम निकाल हे जे दिसत आहे आपल्याला न्यू अंतिम निकाल यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टुडंट बँक डिटेल स्टँडर्ड 5 PUP पप डिजिटल सर्टिफिकेट आणि स्टँडर्ड 8 PSS डिजिटल सर्टिफिकेट अशा प्रकारचे हे जे चिन्ह दिसत आहे. तर आपल्याला शालेय विद्यार्थ्याचे बँक डिटेल भरायचे आहे. तर स्टुडंट बँक डिटेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येईल. आपल्या शाळेचं नाव आल्यानंतर एका विद्यार्थ्याचं मी अगोदर भरलेलं आहे. जेवढे काही विद्यार्थी असतील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची बँक डिटेल माहिती वर्ष 2025 या ठिकाणी बघा. तुम्ही 24 ची असेल, काही राहिली 24 ची भरू शकता, 23, 22. तर या ठिकाणी आता मला 25 ची भरायची आहे, कारण 25-26 मध्ये आपल्याला बँक डिटेल फिल करायची आहे. तर या ठिकाणी पेंडिंग जे दाखवत आहे या पेंडिंग वर मी क्लिक करतोय. एक विद्यार्थी घेतोय, आपण सुद्धा पेंडिंग वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या वडिलाचे नाव, आडनाव, त्याचे जेंडर, त्याचा परीक्षा क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर त्याच्या खाली बँक डिटेल, बँक खात्याची माहिती, बँक अकाउंट होल्डर नेम, बँक खातेधारकाचे नाव. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जो कोणी अकाउंट होल्डर असेल, म्हणजे तो शालेय विद्यार्थीच अकाउंट होल्डर असला तर अधिक चांगले, कारण पैसे खात्यात जमा व्हायला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर विद्यार्थ्याचं खातं जर असेल तर त्याचा खात्याचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. यानंतर बँक अकाउंट नंबर, त्याचा खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड, या ठिकाणी बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. बँकेचे नाव लिहायचे आहे आणि शाखा कोणती आहे, आणि या ठिकाणी चूज फाईल हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे. आता मी हे सर्व माहिती भरून घेतोय आणि चूज फाईल यावर क्लिक करतोय.
या ठिकाणी विद्यार्थ्याच्या खात्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी त्या शालेय विद्यार्थ्याचं जे बँकेचं पासबुक आहे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स या ठिकाणी आपल्याला चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करायची आहे. ती झेरॉक्स 100 KB पेक्षा जास्त असायला नको. जर 100 KB पेक्षा जास्त असली तर ती या ठिकाणी सबमिट होणार नाही. त्यासाठी महत्त्वाचा उपाय, आपले जे कोणी मित्र असतील त्यांना ती झेरॉक्स पाठवायची. त्याची ऑटोमॅटिक साईज कमी होते किंवा तिला आपल्याला कॉम्प्रेस सुद्धा करता येईल. तर या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणून आपल्याला ती विद्यार्थ्याची बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स या फाईलमधून आपल्याला निवडायची आहे. मी निवडून घेतो, आपण सुद्धा निवडून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता ती कशामध्ये आहे ते मला पाहावं लागेल. या ठिकाणी मी विद्यार्थ्याच्या बँकेच्या खात्याची झेरॉक्स या ठिकाणी निवडून घेतलेली आहे आणि त्याचा जो अकाउंट नंबर सुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. बँकेचं नाव, ही सर्व माहिती, शाखा, त्याचा ISBN नंबर या ठिकाणी टाकलेला आहे आणि यानंतर या ठिकाणी चूज फाईल म्हणजेच आधार नंबर सुद्धा या ठिकाणून गॅलरीतून मी घेतलेला आहे आणि आता मी सबमिट बटन, या खाली सबमिट बटन दिसत आहे, यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बँक डिटेल अपडेट सक्सेसफुली, म्हणजे अगोदर आपल्याला जे विद्यार्थी पेंडिंग दिसत होते त्यामधला आता हे जे 2 विद्यार्थी आहे हे सक्सेस झाले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याच्या बँक डिटेलची माहिती आपण 5वी ते 8व्या वर्गाची माहिती मोबाईलच्या सहाय्याने भरू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो. धन्यवाद.